आणि यानंतर थेट आपण ठाण्यात जाऊयात। तिकडे गॅस तुटवड्याचा फटका ठाणे पालिका परिवहन विभागाच्या कॅन्टीनला देखील बसलाय। आजपासून कॅन्टीन सेवा बंद करण्यात आली आहे। 2000हून अधिक कर्मचारी या ठिकाणी जेवण करतात, मात्र गॅस सिलेंडर मिळत नसल्याने कॅन्टीन बंद करण्यात आलंय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचं जे काही कॅन्टीन आहे हे देखील आपण आता बंद झालेलं बघतोय। ठाणे महानगरपालिकेचं जे कॅन्टीन आहे हे कालपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेलं आहे। 3000हून हे या ठिकाणी कर्मचारी दररोज खाण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी येणार। युद्धाचा हा जो काही फटका बसलेला आहे, त्यामुळे ते कॅन्टीन बंद झाल्यामुळे कर्मचारी कुठे जेवणार अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे। एकंदरीत बघितलं तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं जी काही व्यवस्था करण्यात आलेली आहे, परंतु हे संपूर्ण जे कमर्शियल सिलेंडर आहे ते कमर्शियल सिलेंडर बंद केल्यामुळे याचा फटका जे परिवहनचे कर्मचारी यांना बसलेला आहे। अनिश्चित काळात हे कॅन्टीन बंद केल्यामुळे नक्कीच कामगारांनी कुठे जेवायचं हा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।